नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष पौर्णिमा ही 15 डिसेंबरला आहे. तर त्याच रोजी अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे. अन्नपूर्णा ही धनधान्याची देवी मानले जाते. तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे, तिला कसं धनधान्याने भरपूर करावे, तर देवीला पंचामृताने स्वच्छ करावे, तिला हळदी कुंकू वाहावे, फूल अक्षदा वाहावे. त्यानंतर जशी श्रावण सोमवार मध्ये आपण शिवाला शिवमूठ वाहतो त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेलाही व्हायची आहे. शक्यतो गव्हाचा वापर न करता तांदूळाचाच वापर करावे. तिच्या खांद्यापर्यंत येतपर्यंत आपल्याला मोठमोठ तांदूळ सतत वाहत राहायचे आणि अन्नपूर्णा मातेचा जाप करायचा आहे. अन्नपूर्णा ही धनधान्याची देवी असून तिचा जाप करत राहायचा आहे आणि तिला प्रसन्न करायचं आहे. खांद्यापर्यंत तांदूळ आल्यानंतर हे तांदूळ आपल्याला आपल्या कोठीमध्ये ठेवायचे आहे आणि थोडे तांदूळ अन्नपूर्णेच्या खाली ठेवायचे आहे. तसेच शुक्रवारी दिवशी हा उपाय करणे खूप चांगले आहे. हप्त्यातून एकदा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेचे तांदूळ बदलत राहावे. थोडे तांदूळ पाखरांना द्यावे, तर उर्वरित तांदूळ आपल्या रोजच्या वापराच्या तांदळांमध्ये ठेवावे. अन्नपूर्णा जयंतीला अशा प्रकारे तांदूळ मूठ